श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. आपले कर्म हे आपले नशीब बदलू शकतात. त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा. आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. ज्या व्यक्तींचा आपल्या कर्मांवरती विश्वास असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये सर्व काही मिळवतो. या उलट जे व्यक्तींचे कर्म चांगले नसतात ते व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही वाईटच घडते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. आपले कर्मच आपले भविष्य ठरवत असतात. जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचे भविष्य देखील चांगलेच असेल. पण जर का तुमचे कर्म वाईट असतील तर भविष्यसुद्धा तुमचे वाईटच असेल. आपण एखाद्याविषयी कसा विचार करतो आपल्यासोबत अगदी तसंच घडते. आपण जसा विचार करतो तसेच आपल्यासोबतसुद्धा घडते. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा. परिस्थिती कशीही असू द्यात, नेहमी सकारात्मक विचार करायला शिका. तुम्ही कितीही संकटात असू द्यात, अडचणीत असू द्यात, त्याच्यातून घाबरून जाऊ नकात. नेहमी सकारात्मक विचार करा. प्रत्येक संकटातून मार्ग हा निघतच असतो. फक्त आपल्याला तो मार्ग शोधता आला पाहिजे. तो मार्ग शोधण्यासाठी आपल्याला सकारात्मक राहिलं पाहिजे. आपले विचार सकारात्मक राहिले पाहिजेत. ज्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतात, जो सकारात्मक विचार करतो तो संकटातून नक्कीच बाहेर निघतो. त्याच्या जीवनामध्ये त्याला कितीही संकट अडचणी येऊ द्यात, तो कितीही अडचणींना सामोरे जाऊ द्यात, त्यातून तो सहज आणि शांतपणे बाहेर निघतोच. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याकडे असतोच. फक्त आपल्याला तो मार्ग शोधता आला पाहिजे. त्यासाठी शांत, संयमी व सकारात्मक राहिलं पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट हे आपल्याला हवी तशीच घडेल असे काही नाही. कधीकधी आपल्याला जे अपेक्षित नाही आहे ते सुद्धा घडते. त्याने दुःखी होऊ नकात, व्यथित होऊ नकात. एक काळ हा असा नक्कीच येईल ज्यावेळी सर्व काही हे तुमच्या मनासारखे घडत असेल. तुम्हाला हवं तसे घडेल, तुम्हाला पाहिजे ते घडेल. तोपर्यंत धीर धरून संयमाने वागा. आजचा दिवस तुमचा नाही आहे याचा अर्थ असा नाही की उद्याचा दिवससुद्धा तुमचा नसेल. लक्षात ठेवा, अंधारानंतरनं उजेड हा येतोच. प्रत्येक रात्रीनंतरनं दिवस हा येतच असतो. त्यामुळे एक दिवस हा तुमचाही नक्कीच येईल. तो दिवस येईपर्यंत धीर धरून वाट बघा. त्या दिवसाची तुम्ही वाट बघा. तो दिवस येईपर्यंत तुम्ही आपले कष्ट प्रामाणिक आणि स्वच्छ ठेवा. आपल्या स्वप्नांवरती, आपल्या कष्टांवरती विश्वास ठेवा. आपल्या मनगटीच्या ताकदवरती विश्वास ठेवा. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल. त्या दिवशी तुमचे सर्व काही अडचणी या दूर होतील. त्या दिवसाची तुम्ही वाट बघा. तो दिवस हा तुमचा नक्कीच येईल. आयुष्यामध्ये नेहमी प्रामाणिकपणे वागा. परिस्थिती कशीही असू द्यात, आपला प्रामाणिकपणा सोडू नकात. कधीकधी तुमच्या या प्रामाणिकपणामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, पण तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नकात. कधीकधी तुमच्या या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला दुःखांनासुद्धा सामोरे जावं लागू शकते, पण तुम्ही त्यातून तुमचा चांगुलपणा बाजूला करू नकात. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण शेवट नक्कीच तुम्ही जिंकाल. शेवट हा नक्कीच तुमच्या म्हणण्यासारखाच होईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रगती करण्याचे असेल, तुम्हाला जर का प्रगती करायची असेल तर नेहमी प्रामाणिकपणे वागा. परिस्थिती कितीही वाईट असू द्यात, कितीही विपरीत असू द्यात, तुमचा चांगुलपणा तुम्ही सोडू नका. आपला चांगुलपणाच आपल्याला आपल्या परिस्थिती बदलण्यामध्ये मदत करत असतो. त्यामुळे तुमचा चांगुलपणा सोडू नकात. आहे तसेच चांगले राहा, सकारात्मक राहा आणि आयुष्यामध्ये कोणालाही फसवू नकात, कोणालाही लुबाडू नकात. लक्षात ठेवा, कष्टाने कमवलेले आयुष्यभर जाते आणि एखाद्याचे फसवणूक करून त्याला लुबाडून कमवलेले जास्त काळ टिकत नाही. नेहमी त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट
कायम ध्यानी ठेवा. लोक कितीही काय तुम्हाला काहीही बोलू द्यात, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नकात. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चाला. तुम्ही तुमचे काम हे प्रामाणिक करत चाला. लक्षात ठेवा, जो व्यक्ती वेगळं काहीतरी करण्याची क्षमता राखतो आणि करत असतो, लोक त्यालाच दोष देत असतात, त्यालाच बोलत असतात, त्याला मागे खेचण्याचा ते प्रयत्न करत असतात. तुम्ही अशा लोकांकडे जास्त लक्ष देऊ नकात. तुम्ही आपले काम हे प्रामाणिकपणे करत चाला. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता तुमचे काम करत राहणे हेच तुमचे त्यांच्यावरती मिळवलेले यश आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, लोक तुम्हाला कितीही नावं ठेवतात, काहीही बोलू देतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नकात. उलट तुमचे काम हे प्रामाणिकपणे करत राहा, निरंतर करत राहा. तुमच्या यशानेच त्यांचे सर्वांचे तोंड बंद होतील. तोपर्यंत तुम्ही तुमचे काम करत राहा. आपले काम करताना लक्षात ठेवा, तुम्ही कोणतेही काम करा निस्वार्थ भावनेनं करा. त्याचे फळ हे नक्कीच तुम्हाला भेटतच असते. आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल आणि सुखी राहायचे असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवणे. लक्षात ठेवा, लोकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. स्वतःचे दुःख स्वतःकडेच ठेवा. लोक तुमचे दुःख कमी करण्याऐवजी तुमचे दुःख वाढवून ठेवतील. तुमच्या मदतीच्या काळात तुम्हाला कोणीही भेटणार नाहीत. तुमचे कष्ट हे तुम्हालाच भोगायचे आहेत. तुमच्या समस्यांना तुम्हालाच दूर करायचे आहे. तर कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले कष्ट हे आपल्यालाच सांभाळायचे आहेत. त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही कोणावरतीही अवलंबून राहू नकात. याच्याने तुमचेच नुकसान होऊ शकते. तुम्हीच दुःखात सापडू शकतात. त्यापेक्षा कोणावरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे काम हे प्रामाणिकपणे आणि निरंतर करत चाला. एक दिवस तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगला आणि सकारात्मक बदल घडवचाल. पण तोपर्यंत आपले कर्म हे प्रामाणिकपणे करत चाला. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली की प्रश्नचिन्ह उपस्थित करता. नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवायला शिका. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. काहीही परिस्थिती कशी असू द्यात, किती संकट असू द्यात, तुम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. अशी स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती ठाम विश्वास ठेवा. या विश्वासामुळेच तुम्ही कित्येक गोष्टी मिळवू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो देवसुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवतो. या उलट जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवत नाही देवसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल आणि कोणत्याही गोष्टीमध्ये जर का तुम्हाला यश मिळवायचे असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी कमवचाल. श्री स्वामी समर्थ.